नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आज आहे ना, सकाळीच बघू शकता खूप म्हणजे खूप छान बाहेर असं वातावरण आहे. अगदी धुकं पडलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि सकाळचे आता इथे ना 6 वाजलेले आहे. बाहेर आली ना तर खूपच सुंदर असं दिसत होतं आणि खूप छान असं थंडगार वातावरण आहे बघू शकता. आता इथे आहे ना आज आहे ना वेगळंच आहे आणि सुंदर दिसत होतं हे बघा. लगेच मी इथे ना मोबाईल घेतला आणि शूट करायला लागली. आणि त्याच्यानंतर आहे ना हवा पण खूप सुटलेली आहे. संध्याकाळी तर अगदी पाऊसच आलेला होता. आणि इथे बघू शकता आपल्या घराच्या समोरचं आहे. आता सकाळीच मी ना रोज आहे ना चालायला बाहेर येते उठल्यानंतर. आज थोडासा आहे ना उशीरच झाला. म्हणजे बाहेरच मी उशिरा येते आणि बाहेर आल्यानंतर बघितलं ना तर एवढं सुंदर दिसत आहे. आता मी गावालाच आहे. भरपूर व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असते. आणि त्याच्यानंतर आहे ना चला म्हटलं आता इथे ना मी नेहमी सांगत असते का खूप छान असे झाडं लावलेले आहे मोगऱ्याचे. आणि खूप छानच अशी त्याला हे सुंदर हे बघा फुलं येत आहे. आता अजून मोगऱ्याचे हे ना फुलं तोडले नाही आहे. आता मुली तोडून घेतील आणि त्याचे गजरे वगैरे मग बनवतात त्या. आणि रोजच त्या केसांमध्ये गजरा हा लावतातच. मला पण देतात, पण मी त्यांना सांगते तुम्हीच लावत चला. आणि इथे बघू शकता काही काही ना खूप छान अशा छोट्या छोट्या कळ्या आहे. आणि काही काही फुलं ना खूपच असे हवा असते तर खाली पडून जाते. हे बघा गळून जातात. हे बघा इथले गळलेले आहे, खाली पडलेले आहे ते. आता सकाळीच म्हटलं चला फुलांचं झाड पण दाखवते. सुंदर अशी इथे ना हे बघा फुलं आलेले आणि सुंदर सुगंध येतो ह्या फुलांचा, मोगऱ्याचा. आणि अजून 2-3 झाडं आहे, पण ते थोडेसे लांब आहे त्याच्यामुळे तिकडचं काही तुम्हाला दाखवलं नाही. हे बघा. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं चालायलाच आली ती मी इकडे पण. आणि तिथे मला दिसलं सुगंध येत होता. म्हटलं चला आपण जाऊया आता इथे. आणि गावाला आहे ना खूप छान असं बघा आपण आहे ना कुंडीत लावतं तर इतकं चांगलं येत नाही. पण आता इथे बघू शकता ते अगदी मातीमध्ये आहे ना, त्याच्यामुळे आहे ना खूप सुंदर असं इथे कोणतेही झाडं होतात गावाला. आणि त्याला आहे ना आम्ही जास्त करून म्हणजे शेणखताचाच वापर करतो त्याला. आणि पाणी, दुसरं नाही काही देत आम्ही त्याला. चला आता त्याच्यानंतर थोड्या वेळाने मुलीनं हे फुलं आहे ना तोडून घेतील आणि छान गजरे त्याचे ओवतील. आणि त्याच्यानंतर आहे ना आता कमी दिसत आहे पण भरपूर आतमध्ये आहे. आता मी तुम्हाला काही आतलं दाखवत नाही कारण का इथे आहे ना खूप मोठी ती जागा आहे. भरपूर अशी मोठे म्हणजे झाडं आहे ते आजूबाजूला पसरलेले. हे बघा. चला त्याच्यानंतर आहे ना बाकीचे थोडेफार कामं झाले आणि पाहुणे आलेले होते माझ्याकडे. तर मग त्यांच्यासाठी ना इथे बोंबलाची भाजी बनवते. हे बघा बोंबलाचे तुकडे करून घेतलेले आणि ते गरम पाण्यानं आता स्वच्छ ते 2-3 पाण्यानं पहिले धुवून घेते मी. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा थोडंसं अगदी पहिल्यांदा तेल घातलं, जास्त नाही घातलं कारण का मी नंतर तेल घालणार आहे. ते असं खाली कढईला चिपकून बसतात ना, त्याच्यामुळे ते थोडंसं तेल घातलं आणि नंतर आहे ना तर ते पाणी आहे ना ते कोरडं होईपर्यंत मी असेच आता ते कोरडे करून घेते पहिले. हे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना बाकीचा स्वयंपाक दुसरीकडे चालू आहे. तर म्हटलं चल मी बोंबलाची भाजी बनवते. सुकीच बनवायची जास्त, पण त्याला रस्सा नाही ठेवायचा. हे बघा कोरडे झालेले. आता त्याच्यामध्ये जितकं आपल्याला तेल लागतं तितकं मी तेल घालून घेते. आणि त्याच्यानंतर आता ते छान तळून घ्यायचे आपल्याला. आणि म्हणजे कसं तळून घेतले ना तर त्याचा जो त्याला वास असतो ना तो एकदम कमी होतो. आणि जास्त म्हणजे छान म्हणजे असे कुरकुरीत पण होतात आणि चव पण छान लागते. हे बघा छान असे तळून घ्यायचे मस्त कमी गॅसवरच. मोठ्या गॅसवर जर तळले ना ते वरून जळून जातात आणि आतमध्ये ते व्यवस्थित असे तळल्या पण जाती नाही. हे बघा तळून घेतलेले आहे आणि ते आता मी ना दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते. आणि त्याच्यानंतर आहे ना भरपूर असा आहे ना उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तसं आता बोंबलाची भाजी प्रत्येकालाच येते. भरपूर बोंबील मी तुकडे केलेले आहे त्याचे. आणि त्याच्यानंतर आहे ना
याच्यानंतर पण हे बघा, आता मी ना छान असे ते कोरडे झालेले आहे, म्हणजे छान त्याचं पाणी पण गेलेलं आहे किंवा मग छान तळलेले. आता असेच काढून घ्यायचे आणि आता तुम्हाला जर असेच खायचे असतील तर छान मस्त त्याच्यात थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर वरून अशी भुरभुरायची आणि ते कुरकुरीत झाले का खूप छान लागतात. आता इथे बघा उभा चिरलेला कांदा घालून घेतला आहे मी. आता तेल काही जास्त अजून घातलं नाही. जितकं घातलं ना पहिले तितक्याच तेलामध्ये कांदा मी तळून घेणार आहे. आता कांदा पण मी छान असा फ्राय करून घेते पहिले. आणि कांदा पण तळायला थोडासा वेळच लागतो, कारण का कसं मग कांदा भरपूर आहे आणि तो कच्चा कांदा राहिला का भाजी पण एवढी चांगली होत नाही. आणि हे बघा कांदा छान असं मस्त फ्राय झालेला आहे, कलर पण आलेला आहे. आता याच्यामध्ये ना भरपूर मी टॅमॅटो पण घातलेले. आता टॅमॅटो पण छान परतून घेते ते पाणी सुटोपर्यंत. हे बघा चला मस्त इथे आपली बोंबलाची सुक्की भाजी होणार आहे मस्त. आणि त्याच्यानंतर टॅमॅटोचं छान पाणी झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी आहे ना मीठ पण घालून घेतलेलं आहे लगेच, म्हणजे पहिलंच मीठ घातलेलं आहे, कारण का नंतर आता मीठ नाही घालणार मी. कांदा टॅमॅटो तळायच्या वेळेसच केव्हा पण मीठ घालायचं, कारण का मग कांदा टॅमॅटो हा लवकर तळल्या जातात. आता थोडीशी याच्यामध्ये मी हळद घालून घेते आणि लाल मिरची पावडर घातलेली बघा. आता आमच्या घरच्या माणसांना थोडंसं ना तिखटच लागतं, कारण का मी आता गावाला आहे त्याच्यामुळे थोडंसं भाज्या आणि इकडे तिखटच बनवायला लागतात. आणि त्याच्यानंतर जे तळलेले बोंबील होते ते पण टाकून घेतलेले त्याच्यामध्ये. ते पण छान मिक्स करून घेते आणि गरम पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे आता, म्हणजे कांदा बोंबील शिजण्यासाठी इतकंच पाणी घालणार आहे, जास्त पण त्याला ग्रेव्ही किंवा रस्सा ठेवणार नाही. हे बघा आता थोडंसं घातलं आहे आणि अजून थोडंसं मी घालते पाणी, कारण का एकदम सुके पण नाही बनवायचे आणि जास्त रस्सा पण नाही ठेवायचा. नंतर पुढे दाखवते मी कसा रस्सा ठेवलेला किंवा किती ग्रेव्ही ठेवलेली त्याला. हे बघा चला आता मंद गॅसवर मस्त पहिले उकळी येऊ द्यायची, नंतर छान अशी शिजून घ्यायची. आणि बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे. या पद्धतीने मस्त छान आज बोंबलाची भाजी बनवलेली. पाहुणे पण आले ते त्यांच्यासाठी आणि घरचे पण खातील काही. आणि चला आता याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर छान लागते बोंबलाबरोबर. हे बघा आता कोथिंबीर वगैरे काही नाही बरं का, त्याच्यामुळे नाही टाकली. त्याच्यानंतर आहे ना आता इथे माझ्या मोठ्या जाऊबाई आहे, बघू शकता इथे ना हळद काढता येते. आता हळदीला ना अजिबात पाला राहिलेला नाही, पानं राहिलेले नाही. आंब्याचे झाडे आणि इथे थोडीफार आहे ना हळद लावलेली होती माझ्या जावेना, तर ते अशी कुदळीने अशी खणूनच काढायला लागते. ही बघा जास्त नाही लावलेली, थोडीफार लावलेली होती, पण तरी पण इतकी निघाली ती. हे बघा चला मावस जाव आहे ना तिकडे पुढे आणि ह्या माझ्या सख्या जाऊबाई आहे माझ्यापेक्षा मोठ्या. हे बघा चला हळद इतकी काढलेली आहे आणि घरचीच हळद आहे ही. आता हिला आहे ना ते स्वच्छ करतील आणि त्याच्यानंतर ते आता मला माहीत नाही कसे करतात ते. हे बघा पण मग ते हळद काढत होते आणि मी पण तिथे गेलेली होती. बघा छान आहे हळद. आता ही हळद आहे ना अशी थोडीशी ना खायची, धुवून घ्यायची आणि थोडीशी खायची, म्हणजे छान असते. पोट वगैरे दुखतं ना तर त्यावेळेस आहे ना ही हळद अशीच खायची आणि खूप चांगली असते. चला इथेच आपला ब्लॉग संपलेला आहे.